नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने अनेक महिन्यापासून मुस्लिम आरक्षणासाठी राज्यभरात मुस्लिम आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठका घेण्यात येत आहे। सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे व ते त्यांना मिळायला हवे अशी शिफारस विविध घटनात्मक समित्यांद्वारे शासनाकडे केली आहे। महाराष्ट्र सरकारने 2014 साली दिलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने देखील वैध ठरविले आहे। असे असतानाही मुस्लिम समाजाला आरक्षण का दिले जात नाही व ते कसे मिळवता येते याविषयी विचारविनिमय करण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक येथे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने सर्वपक्षीय बैठका झाले व येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, लोहा या तालुक्यात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने मुस्लिम आरक्षण संदर्भात बैठका आयोजित करण्यात आले आहे। या बैठकीला समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजिद यांनी केला। मुस्लिम आरक्षणावर जेवढे बोलले तितकं कमी। आजपर्यंत कित्येक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, सामाजिक संघटने आणि कित्येक लोक याच्यावर काम केले महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आरक्षणावर। तरी पण मुस्लिम आरक्षण भेटून सुद्धा भेटलं नाही याची आपल्याला सगळ्यांनाच खंत असेल। आता महाराष्ट्रात मुस्लिमांची काय परिस्थिती आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। 2008 मध्ये जेव्हा विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी एक समिती नेमली होती। त्या समितीचे अध्यक्ष महमूदुर रहमान जे एक रिटायर्ड IAS ऑफिसर होते आणि त्यांची 7 सदस्यीय जे कमिटी होती ती कमिटी याच्यावर पूर्ण काम करून 2013 मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तर त्यांना हे रिपोर्ट सबमिट केली आणि ती रिपोर्ट जर आपण पाहिली किंवा वाचली तर आपल्याला माहित होऊन जाईल की महाराष्ट्रामध्ये मुसलमानांची काय परिस्थिती आहे। थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 60% जे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आहे ते दारिद्र्य रेषाखाली आज जगतात, म्हणजे BPL, बिलो पॉवर्टी लेवल। आणि हे आर्थिक त्यांची परिस्थिती, त्यांची शैक्षणिक परिस्थिती, राजकीय त्यांची परिस्थिती सगळीच दयनीय आहे। सगळ्या रिपोर्टमध्ये आजपर्यंत जसं रंगनाथन मिश्राची रिपोर्ट झाली आणि सच्चर समितीची रिपोर्ट झाली, तर हे सगळं बघून सुद्धा आज आपण इतकं शांत का आहोत याची पण मला खंत वाटते। आता जे शैक्षणिक जे परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांची ते बघून सुद्धा तुम्हाला थोडं विचित्र वाटेल की फक्त 4% मुस्लिम आज सरकारी नोकरीवर आहे। ते महाराष्ट्र शासनाची नोकरी असू द्या किंवा केंद्र शासनाची, फक्त 4%। आणि 2% फक्त महाराष्ट्रामध्ये 2% मुस्लिम पदवीपर्यंत, डिग्रीपर्यंत शिकलेले आहे। तर हे परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहीत असून सुद्धा आपल्याला आरक्षण भेटून सुद्धा ते ऑर्डिनन्स कॅन्सल झालं। जेव्हा हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टमध्ये गेलं, बॉम्बे हायकोर्टमध्ये सुद्धा याला हिरवी झेंडी दाखवली गेली, तरी पण आपल्याला आरक्षण भेटलं नाही। आणि टेक्निकल याच्यावर प्रॉब्लेम फक्त एकच होता की जे ऑर्डिनन्स काढलं होतं जुलै 2014 मध्ये, ते ऑर्डिनन्स जे हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत ऑर्डिनन्स स्लॅब झाला। आता दुसरं ऑर्डिनन्स काढण्याचं काम सरकारचं आहे। नंतर बीजेपी शिवसेनेची सरकार आली आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीची सरकार कोसळून आता दोघं तिघं खिचडी सरकार चालू आहे आता। तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आरक्षण कसं भेटेल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रातले जे सेक्युलर पार्टीज आहे ते काम करत आहे, सामाजिक संघटने सुद्धा काम करीत आहे। तशीच एक संघटना आम्ही नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये सुरुवात केली। राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद कडून आम्ही नांदेडमध्ये एक मीटिंग घेतली।
पुणेमध्ये एक मीटिंग घेतली, नाशिकमध्ये एक मीटिंग, सर्वपक्षीय मीटिंग घेत आहोत मी. आणि मुस्लिम आरक्षण बद्दल सगळ्यांना माहिती देऊन सगळ्या लोकांना आम्ही गोळा करीत आहोत. त्याच्यावर आता नांदेडमध्ये एक मीटिंग झाली, सर्वपक्षीय मीटिंग सक्सेसफुल झाली. आता नंतर त्याचा दुसरी स्टेप आम्ही हे ठेवले की पूर्ण जितके नांदेडमध्ये जितके तालुका आहे, तालुकामध्ये आमची मीटिंग चालू आहे. आणि त्यानंतर लातूर तालुक्यामध्ये सुरुवात करणार आहोत. उदगीरमध्ये एक मीटिंग लवकरच आहे. तर हे जे चळवळ आहे, हे जे मुवमेंट आहे, ह्याला बळ मिळण्यासाठी आपण कोणत्याही मुवमेंट, हे मुवमेंट असू द्या की दुसरी कोणती मुवमेंट असू द्या, मुस्लिम आरक्षणावर जे कोणी काम करणार आहे त्यांना सगळ्यांना, ते संघटना असू द्या किंवा कोणी सोशल वर्कर असू द्या, काय राजकीय पक्ष असू द्या, त्यांना सगळ्यांना आपण बळ कसं मिळवून देता येईल ह्याच्यावर विचार करण्याची आपल्यावर वेळ आहे. मी सगळ्यांना हे विनंती करतो की मुस्लिम आरक्षणाबद्दल हे चांगली वेळ आहे, याच्यावर बोलावं, याच्यावर काम करावं, आंदोलने करावं. बाकीचं जे काही कोर्टामध्ये जर आता मला माहीत झालं की सुप्रीम कोर्टामध्ये हे बॉम्बे हायकोर्टचा जे निर्णय आहे ते चॅलेंज झाला, तिथं स्टे भेटलं नाही, तरी पण ऍडमिट झालेलं आहे. जे काही असू द्या, पण आपल्याला हे चळवळ चालू ठेवायला हवी. आणि मुस्लिम आरक्षण आपल्याला कसं भेटेल याच्यावर विचार करण्याची आपल्यावर वेळ आहे. मी सगळ्या महाराष्ट्र, मराठवाडा आणि सगळ्यांनाच हे मुस्लिमांना हे विनंती करतो की जे कोणी मुस्लिम आरक्षणावर बोलतात, त्याच्यावर कार्यक्रम घेतात, त्याच्यावर काही आंदोलने करतात, त्याच्यात सहभागी व्हा. आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल थोडं आपण झोपेतून जागे व्हायची वेळ आपल्यावर आलेली आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे की जे चळवळ मध्ये, मुस्लिम आरक्षणाची चळवळमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.